फळ सोंड वक्र तुंड तीनयना आश्रमाचा वाटता हे सजना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती हरा देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा मला एक सांगती देवी दैत्या सागर मंथन पै केले समाजी सापडले आशुर पान भाषण केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जगदे Taula pipi wajal to mula galun daura kuna jalu ku happy birthday to happy birthday to bisa mati kira beradu. Sisi berulang bahasa. नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा भागात आणि नवीन व्हिडिओसोबत मी स्वागत करतोय तुम्हा सर्वांचं डहाणू येथील श्री महालक्ष्मी मंदिरात. आता आम्ही पोचलो आहे मंदिरात. काही क्षणात आम्ही दर्शन घेणार आहोत. बघूया आपण जितकं आपल्याला इकडे बघता येईल. हे दर्शन झाल्यानंतर आपला पुढचा प्रवास त्र्यंबकेश्वरचा होणार आहे. मी जितू स्वागत करतोय तुम्हा सर्वांचं आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनल स्टोरी ऑन रोडमध्ये. तरी बघा मित्रांनो, आपली बसची फॅमिली सर्वजण. बघूया मंदिरात गर्दी आहे की नाही. तर ओटीचं सामान घेतोय देवीच्या पूजेसाठी. हे बघा, देवीला आवडणारी ही कमळ. मंडळी पोचलोय मंदिरात जवळ आणि गर्दी नाही आहे. ही गर्दी आमच्या बसमधली आहे. हे बघा, ही पूर्ण आपल्या बसमधली फॅमिली आहे. मित्रांनो, मंदिरात कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आपण बघूया मिळते का देवीचं दर्शन. हे बघा, इथून घ्या तुम्ही दर्शन मंडळी. मंडळी, इथे रूमची सुद्धा सुविधा आहे. आपण कधी जर वस्तीच्या इथे आलात तर इथे राहण्याची सुद्धा सुविधा आहे. आणि हे आहे मातेचं मुख्य मंदिर, जिथे आता आपण दर्शन केलेलं आहे.
श्री महालक्ष्मी मातेचं आणि हे मंदिर डहाणू येथील चारोटीपासून काही अंतरावर असलेलं श्री महालक्ष्मी मातेच्या आज मंदिरात आपण पोचलोय आणि असा हा अतिसुंदर परिसर. मंडळी, फायनली आमचं दर्शन झालेलं, अति सुंदर असं आमचं श्री महालक्ष्मी मातेचं दर्शन झालेलं आहे आणि खूपच छान असा आमचा प्रवास सुरू आहे. पूर्ण आमची बसची फॅमिली आम्ही निघालो आहे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे आणि तो सुद्धा व्हिडिओ आणि ते भाग आपण कंटिन्यू पाहणार आहोत या सिरीजमध्ये. तर मी ही सिरीज बनवणार आहे. तर सुरुवात आपण श्री महालक्ष्मी मातेच्या ह्या मंदिरापासूनच करतोय. मातेचं आपण दर्शन घेतलेलं आहे. तेथे आपल्याला कॅमेरा अलाउड नव्हता, त्यामुळे तिथला देवीचं दर्शन आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ शकलो नाही. परंतु मित्रांनो, नक्कीच या ठिकाणी या आणि डहाणू स्टेशनपासून काही अंतरावर आहे श्री महालक्ष्मी मातेचं हे मंदिर. स्टेशनपासून रिक्षा बसची सेवा आहे, तुम्ही जरूर येऊ शकता. आपल्या स्वतःच्या वाहनाद्वारे सुद्धा आपण इथे इझिली पोचू शकता. तर मित्रांनो, खूप छान वाटलं. कसं वाटलं हे तुम्ही नक्की कळवा आणि लाईक करा. चला तर जाऊया आता पुढच्या प्रवासासाठी. फायनली आपलं दर्शनसुद्धा झाले. हेमंगी आणि एकांतसुद्धा आपल्यासोबत आहे, ह्या परिवारासोबत. आणि हा सर्व आमचा बसचा मेंबर आहे, बसची फॅमिली आहे, त्यांच्यासोबत आम्ही निघालो. तर हेमंगी, सांग कसं वाटलं आपल्या या मंदिरात येऊन? मस्त, खूप छान आहे मंदिर. गर्दी पण नव्हती, पटकन दर्शन झालं. आपल्यासोबत आहेत ज्यांनी ही ट्रिप ऑर्गनाईज केली. ॲक्च्युली एक बरीच वर्ष, म्हणजे खूपच वर्ष झाली श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरसाठी जात आहेत आणि यंदाचं आमचं हे दुसरं वर्ष आहे आणि आम्हीसुद्धा यांच्यासोबत गेली 2 वर्ष जातोय. खूप छान अशी फॅमिली आहे. तर धीरज, सांग की काय म्हणून आपण ही ट्रिप अरेंजमेंट करता? तर ह्या गोष्टीचं जे मूळ आहे ते जवळपास 35 ते 40 वर्षापूर्वीचं आहे. माझी आजी ही या परिक्रमेला जायची. ही आपला नायगाव पश्चिमेकडून एक बस निघायची, त्यावेळेस जायची. मग त्यानंतर माझी मम्मी, माझी आई, माझे मामा असा परिवार पूर्ण म्हणजे त्यांनी जायला चालू केलं. त्यानंतर आपल्या गावातले भरपूर सारे जण, त्यांना ब्रह्मगिरीची ख्याती कळाली, त्र्यंबकेश्वरची ख्याती कळाली. त्यांनी मग त्र्यंबकेश्वरला जायचं ठरवलं दरवर्षी. मग लोक वाढली. त्यानंतर मग माझ्या मामाने ऑर्गनाईज करायला चालू केली जवळपास 25 वर्षापूर्वी. मग जवळपास त्यानंतर मामाला टाईम न मिळाल्यामुळे मग मी जवळपास 20 वर्षापासून मी ऑर्गनाईज करतो आहे. इतक्या वर्षापासून तुमच्यासोबत जॉईन आहे. तर या फॅमिलीबद्दल, ॲक्च्युली फॅमिलीच तुमची झालेली आहे. नक्कीच तर नक्कीच. त्या फॅमिलीबद्दल 2 शब्द. तर उत्सुकता असते. धीरज तारीख ही 3 ते 4 महिन्यापूर्वी सगळ्यांचे फोन चालू होतात. धीरज कधी? आपला श्रावण येतो आहे, आपला त्र्यंबकेश्वरचा फेरा येतो आहे, तर कधी जायचं? तर हे आपलं प्रेम आहे आणि ही आपली आस्था आणि श्रद्धा आहे प्रभू शंकराबद्दल आणि ब्रह्मगिरीबद्दल. तर ह्या फेरीची आहे ना, ह्या परिक्रमेची फक्त आतुरता लागलेली असते की आपण कधी जाणार. ह्याची आतुरतेमुळे आज हा आपला परिवार निर्मित झालेला आहे. आणि जसे आपले आहेत, तर यांनी 2 वर्षापासून जे आम्हाला संगत दिलेली आहे, यांनी अक्षरशः म्हणजे सगळ्यांचं मन मोहून टाकलेलं आहे. तर असाच तुमचा यूट्यूबचा पण प्रवास सुरळीत आणि भरभराटीचा असो, ही प्रभू शंकराचार्यांनी प्रार्थना. धन्यवाद. तर मित्रांनो, ही मंडळी दरवर्षी श्रावणी सोमवारीमध्ये परिक्रमेला जातात ब्रह्मगिरीच्या. आणि मी दुसऱ्यांदा जोडतोय ह्या फॅमिलीसोबत. मलासुद्धा खूप आनंद होतो आहे आणि मी सुद्धा आतुरता असतो की हे दिवस कधी येतात. आणि आज तो दिवस आलेला आहे. तर या सिरीजमध्ये आपण टप्प्याटप्प्याने हे पूर्ण दर्शन घेणार आहोत.
तर असेच सोबत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढे. आता आमचा प्रवास आहे तो श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि तिथपर्यंत जाण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. तर आता नाश्ता करतोय. या मंडळी नाश्ता करायला इडली आणि चटणी, मस्त असा नाश्ता सकाळचा एकांश. हा बघा पूर्ण फॅमिली. तर मंडळी इथून आता लेप जायचं आपल्याला आणि हा सरळ सरळ जव्हार मार्गे रस्ता आहे त्र्यंबकेश्वरसाठी. कासा येथून आपण जातोय आणि हा आहे परिसर. तर मंडळी निघालो आता आम्ही परतीच्या प्रवासासाठी. म्हणजे आम्ही आता चाललोय श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे. तर हा पूर्ण प्रवास आपण आज पाहणार आहोत आपल्या या पूर्ण या सिरीजमध्ये, या व्हिडिओच्या माध्यमातून. मंडळी हे जे दर्शन आपण घेतलेलं आहे श्री महालक्ष्मी मातेचं, हे दर्शन तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कळवा.